हिंदी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणारे आता स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे नेत्यांची लंच डिप्लोमसी पाहायला मिळाली। बघूया। मोर्चा कसा जास्त व्यापक करता येईल, जास्तीत जास्त संघटनांना कसं इन्व्हॉल्व करता येईल याच्याकरता आमचा प्रयत्न आहे। तो मोर्चा 5 तारखेला करायचा, त्या संदर्भातले कसं वर्क डिस्ट्रीब्युशन करायचं, कारण शेवट तुम्ही एवढा मोठा मोर्चा अनेक गोष्टी असतात। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चाची हाक दिली आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची चांगली जवळीक वाढली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। दादर इथल्या एका हॉटेलमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंमध्ये मोर्चा संदर्भात चर्चा झाली। आज शेवटी मी पण दादरला अनेक वेळा शिवसेना भवनला येतो, संदीपजी इकडे असतात, आम्ही तसे आमच्या खूप वेळा भेटी होतात, फोनवर होतात, प्रत्येक वेळी काही कॅमेरा समोर होत नाहीत, सगळ्या गोष्टी तुम्हाला देखील माहिती नसतात। त्यामुळे आम्ही आज ठरवलं भेटूया आणि मोर्चा कसा जास्त व्यापक करता येईल, जास्तीत जास्त संघटनांना कसं इन्व्हॉल्व करता येईल याच्याकरता आमचा प्रयत्न आहे। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी भेटलो असल्याचं संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलंय। हिंदी विरोधातील मोर्चा हा मोठा असल्यामुळे त्याची तयारी कशी करायची याबाबत वरुण सरदेसाई यांच्यासोबत चर्चा केल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं। मला असं वाटतं ही अतिशय कॅज्युअल भेट होती आणि जो मोर्चा 5 तारखेला करायचा त्या संदर्भातले कसं वर्क डिस्ट्रीब्युशन करायचं, कारण शेवट तुम्ही एवढा मोठा मोर्चा अनेक गोष्टी असतात, त्या पद्धतीची प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलोय। मला वाटतं प्रत्येक गोष्ट फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितली पाहिजे किंवा चष्म्यातनं बघितली पाहिजे असं काही नाही। हिंदी विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घ्यावा असं आवाहन सुरुवातीलाच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं होतं, मात्र त्यानंतर सरकारनं ही निर्णय मागे न घेतल्यामुळे दोन्ही पक्ष सरकार विरोधात मैदानात उतरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।